नमस्ते, स्वागतम सुस्वागतम. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर झालं काय आज की 5ला ना कबाब खायचे होते. आता कबाब म्हटलं ठीक आहे, मी तयारी करून ठेवेन, पण नंतर म्हटलं मी का करू, त्यालाच करायला लावते. मग पाहूया आपण त्याने कशा प्रकारे कबाब केलेत. आणि तुम्हाला आवडले तर नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. कबाब बनवण्यासाठी पाव किलो सोयाबीन, 2 क्यूब कापलेले कांदे, 2 मिरचिया, 5 ते 6 लसूणचे पाकळ्या आणि अद्रक. या सर्वांना आता आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये टाकून. वाटून झालं आता हे. याला एक कपड्यात टाकूया आणि याच्यातलं सर्व पाणी पिळून घेऊया. आणि ते पाणी फेकायचं नाही हा, कारण का नंतर आपण त्याला कंबाईन करू शकतो जर आपल्याला गरज पडली तर. आता हे आपण व्यवस्थित पिळून घेऊया. हे आता पिळून झालेलं आहे आणि पाणी पण आपण साईडला ठेवलेलं आहे. तर आता सोयाबीन वाटून घेऊया. हे वाटून झालेलं आहे. ह्याच्यात वाटून झाल्यावर आपण जे पिळलेला अद्रक, लसूण आणि कांद्याची पेस्ट आहे ते टाकूया. एक बारीक कापलेला कांदा टाकूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा लाल मालवणी मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मीठ आणि 1 चमचा काळी मिरीचा पावडर. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता बेसन टाकूया. बेसनसोबत अर्धा चमचा मैदा पण. आता गॅस चालू करूया. गॅसवर पॅन ठेवायचा. याची टिक्क्या बनवायचे. पॅनमध्ये तेल टाकायचं. पाहिजे तर बटर पण टाकू शकतात. ह्याच्यात आता आपण टिक्क्या टाकूया तळायला. आता मी 3-4 टिक्क्या ह्याच्यात टाकतो. आता आई आली. प्लीज दे मला. थांब. दिसायला मस्त आहे, चवीला पण बघू. मस्त आहे. पार्थने बनवलंय, तुम्ही पण बनवा.